गाळ्याला लागून खाली चहाचा स्टॉल आहे, तिकडे सगळे लोक सिगरेट पितात. उद्या एखादी ठिणगी जरी उडाली तर ते केवढ्यात जाईल. आजूबाजूचा परिसर अक्षरशः नाही म्हणता 2000च्या वरती मुर्दे पडतील. बाजूला इस्लामी बिल्डिंग आहे, साई सागर बिल्डिंग आहे, बरोबर. हा पूर्ण एरिया लागून धोबी घाट आहे, पूर्ण राख रांगोळी होऊन जाईल. याला काय वाटतं की हा माझ्या बिझनेस वरती हे करतोय, म्हणून त्यांनी काय केलं, टेम्पो चालकाला त्याच्या टेम्पो दिला आणि त्यांनी सांगितलं की ह्या माणसाला उडव काही करू. आणि तो पाहिजे तर मी व्हिडिओ पण तुम्हाला देतो, तुम्ही तो व्हिडिओ दाखवू शकता तुमच्या मीडियामध्ये. तुमच्याकडे पुरावा आहे? हो, पुरावा आहे माझ्याकडे. तुमच्याकडे तेवढा वेळ नसेल गल्लोगल्ली जाण्याचा, पण एखाद्या जरी रस्त्यावरच्या लोकांनी जरी तुम्हाला कॉल केला आणि सांगितलं की इथे काही आहे वेगळं, जर त्याला वाटतंय असं काहीतरी वेगळं आहे, तर तिकडे दुर्लक्ष करू नये असं आमचं तरी म्हणणं आहे. 2 मिनिटासाठी बाजूला झालो म्हणून म्हणजे म्हणतात ना, ते परमेश्वरानेच मला वाचवलं. जर मी तिकडनं हटत नाही तर तो म्हणजे मला मारण्याच्याच बेतात होता. तो व्हिडिओ मी सादर करतो तुम्हाला. त्या 28 सिलेंडरचा मी त्यांना विचारला असता, त्यांनी फायर एनओसी किंवा बीएमसीच्या परमिशन वगैरे दाखवल्या. त्यात गंभीर अशी गोष्ट आहे की फायरची जी एनओसी दाखवली 2014ला संपलेली आहे. मग 12 वर्षे प्रशासन करतंय का? एक मिनिट पण वाया तसं बोलायला गेलं तर वाया नाही घालवू शकत, कारण ते 28 सिलेंडर आहेत ना. सिलेंडर जर फुटले ना तर फक्त तुम्हाला तो ऍक्च्युली तो टाइम बॉम्ब आहे. तुम्हाला फक्त तुम्ही तुमची इच्छा किती असली तरी तुम्ही तिथे काही करू नाही काही शकणार. नाही. हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर 1 कंपनी म्हणजेच लाईफलाईन सर्व्हिसेस. धोबीघाट परिसरातील अनधिकृत बांधकामामध्ये सिलेंडरचा साठा जप्त करण्यात आला आहे. तब्बल 28 सिलेंडर जप्त करण्याचे उघडकीस आले आहे आणि हे सर्व एस वेलफेअर फाउंडेशनच्या मार्फत पोलिसांच्या मदतीने हे जप्त करण्यात आले असून ह्यावर कारवाई झाली आहे की नाही मुळात म्हणजे हे अजून संभ्रमातच आहे. तर नक्की हा मुद्दा काय आहे आणि ह्याच्यावर काय कारवाई केली गेली की नाही हे आपण थेट एस वेलफेअर फाउंडेशनच्या काही कार्यकर्त्यांकडूनच जाणून घेऊयात की नक्की हा मुद्दा काय आणि त्यांचं म्हणणं काय आहे यावर. तर दादा मला नक्की सांगा की नक्की मुद्दा काय आहे. ऍक्च्युली कसं आहे, सर्वप्रथम तर मी हेच वेलफेअर फाउंडेशनचा मुंबई अध्यक्ष आहे. मी त्या वस्तीतच राहतो, महालक्ष्मी दर्शन माझ्या बिल्डिंगचं नाव आहे आणि मी सोशल कामं करतो माझ्या विभागामध्ये. त्यामुळे मला तिकडच्या काही लोकांचे वारंवार फोन, वारंवार मला सांगत आले की संतोष कनोजिया जो आहे, तो धोबी घाटाचा चेअरमन सुद्धा आहे, की तो असा कमर्शियल गाळा आहे त्याचा आणि त्याच्या गाळ्यामध्ये वारंवार रोजचे 17, 18, 20 असे सिलेंडर कायमस्वरूपी चालूच असतात. ते बाटले लावून तो त्याचं कपडे धुण्याचा व्यवसाय चालवतो, बरोबर. त्यानंतर मी त्याला एकदा जाऊन सांगितलं संतोष कनोजियाला की बाबा तुझ्या कंप्लेंट्स येतात आमच्याकडे, आमच्या एस वेलफेअर फाउंडेशनला, तर तू हे बंद कर. पहिली गोष्ट म्हणजे तुला परमिशन पण नाही, मग तू का चालवतो. तो भाई करता. परत 4 दिवसांनी माझ्याकडे माणसं आली, तो काय काम थांबवत नाही. म्हणून परत मी त्याला सांगितलं, अरे बाबा तू का थांबवत नाही, तुझं काम बंद कर ना, हे लिगल आहे का. तो नाही, करतो. मग असं सारखं सांगून शेवटी त्यांनी काय केलं, मला वाटते 21 फेब्रुवारीला मी आमच्या इकडे भोलेनाथाचं मंदिर आहे, तिकडे भंडारा सुद्धा असतो, म्हणून रात्री आमचं सगळी कामं चालू होती, त्यामुळे मी तिकडे उभा असताना त्यांनी काय केलं, हा म्हणजे मी याला वारंवार काम बंद करायला सांगतो म्हणून ह्याला काय वाटतं की हा माझ्या बिझनेस वरती हे करतोय, म्हणून त्यांनी काय केलं, टेम्पो चालकाला त्याच्या टेम्पो दिला आणि त्यांनी सांगितलं की ह्या माणसाला उडव काही करू. आणि तो पाहिजे तर मी व्हिडिओ पण तुम्हाला देतो, तुम्ही तो व्हिडिओ दाखवू शकता तुमच्या मीडियामध्ये. तुमच्याकडे पुरावा आहे? हो, पुरावा आहे माझ्याकडे. तर मी 2 मिनिटासाठी बाजूला झालो म्हणून म्हणजे म्हणतात ना, ते परमेश्वरानेच मला वाचवलं. जर मी तिकडनं हटत नाही तर तो म्हणजे मला मारण्याच्याच बेतात होता. तो व्हिडिओ मी सादर करतो तुम्हाला. तर त्याच्यामुळे मग आम्ही काय केलं, हा माझ्या आज जीवावरती उठला म्हणून दुसऱ्या दिवशी मी माझी पूर्ण टीम आहे आमची हेच वेलफेअर फाउंडेशनची, आमच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष शुभदा विचारी मॅडम आहे, त्याच्यानंतर मुंबई अध्यक्ष हिना राठोड आहे, मी स्वतः मुंबई अध्यक्ष आहे, इकडे आमचे हे संतोष शिंदे आहेत जे मुंबई सेक्रेटरी आहेत. त्या माझ्या पूर्ण टीमला जवळजवळ आम्ही एक 14-15 जण होतो.
पूर्ण टीमनी जाऊन आम्ही त्याच्या गाळ्याच्या बाहेर पहिले उभे राहिले. सर्वप्रथम आम्ही 100 नंबरला कॉल केला. त्यानंतर आम्ही पोलीसवाल्यांना बोलवलं. पोलीसवाले आले तसे आम्ही त्याच्या गाळ्यामध्ये प्रवेश केला आणि त्याचा पूर्ण व्हिडिओ काढला. तब्बल 28 बाटल्या आम्हाला त्याच्या गाळ्यात गावले आणि 3 18 वर्षाखालील नाबालिग मुलं गावली. म्हणजे बालमजूर पण होते. बालमजूर पण होते. तर त्यांच्यावरती सुद्धा कारवाई झाली की नाही हे काय अजून आम्हाला कळालं नाही. पण पोलीस प्रशासनाने चांगला ह्याच्यामध्ये म्हणजे चांगला रिस्पॉन्स दिला आम्हाला. त्याच्यावरती कारवाई सुद्धा केली आणि त्याच्यावरती FIR घेऊन आता पुढे काय झालं ते मला काय एवढं सांगता येत नाही. तर अशा प्रकारे ही सगळी घटना घडलेली आहे. हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर 1 कंपनी म्हणजेच लाईफलाईन सर्व्हिसेस. आमचं म्हणणं असं आहे की प्रशासनाने ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष करू नये. सगळ्या धोबी घाटाची पण सगळ्यांची चौकशी करावी आणि या कनोजाकडे जे एवढे सिलेंडर सापडलेत ते अगोदर कोणत्या एजन्सी कडून आलेले आहेत ह्याची सर्वप्रथम चौकशी लावली पाहिजे. तर जसं दादांनी सांगितलं की 28 सिलेंडर सापडले. आता नॉर्मल जरी आपण एका घरामध्ये म्हंटल तर आपण एक सिलेंडर वापरतो आणि एखाद दुसरा कधी तो संपू नये आपण ह्यासाठी रोजच्या ह्याच्यासाठी रिफिल करून एक एक्स्ट्रा मध्ये ठेवतो. पण मात्र इथे 28 सिलेंडर आहे. जसा एक सिलेंडर जरी बॉम्ब ब्लास्ट झाला तर म्हणजे त्याचा झाला तर तो हे होतो. पण 28 सिलेंडर म्हटलं तर बॉम्ब ब्लास्ट पण नाही म्हणता येईल, हे RDX पेक्षा पण मोठे म्हणता येईल. तुम्हाला ह्याच्यावर काय म्हणायचं? मॅडम, आमचं तेच म्हणणं आहे. आम्ही प्रशासनाला तेच सांगतोय वारंवार की ह्याच्याकडे दुर्लक्ष करू नका, ह्याच्याकडे लक्ष द्या. कारण का आजूबाजूला रेसिडेन्शियल आहेत, स्लम एरिया पण आहे, धोबी घाट आहे. त्याच्यामुळे जर एखादा जरी बॉम्ब ब्लास्ट झाला तरी पूर्ण एरिया जाईल. नॉर्मल ह्याची तुम्ही चौकशी घ्या. छोटासा जरी थोडस काय म्हणता येईल आपल्याला थोडासा लीक जरी झाला आणि चुकून अनावधानाने काय घटना घडली तर ते पूर्ण जवळजवळ तेवढा भागात जो धोबीघाटाचा परिसर आहे तोही हे आणि त्याच्या गाळ्याला लागून खाली चहाचा स्टॉल आहे, तिकडे सगळी लोक सिगरेट पितात. उद्या एखादी ठिणगी जरी उडाली तर ते केवढ्यात जाईल. आजूबाजूचा परिसर अक्षरशः नाही म्हणता 2000च्या वरती मुर्दे पडतील. बाजूला इस्लामी बिल्डिंग आहे, साई सागर बिल्डिंग आहे, बरोबर. हा पूर्ण एरिया लागून धोबी घाट आहे, पूर्ण राख रांगोळी होऊन द्या. मग ह्या गोष्टीकडे एकदम डीपली जाऊन या लोकांनी चौकशी केली पाहिजे. आमची ही मागणी आहे हेस वेलफेअर फाउंडेशनची. तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा. आणि एखाद्या व्यक्तीने कोणी अगदी रस्त्यावरून जाणारा जरी सर्वसामान्य नागरिक असेल आणि त्याने एखादी प्रशासनाकडे मागणी केली तर प्रशासनाने त्याच्याकडे दुर्लक्ष नाही झाला पाहिजे. कारण ठीक आहे तुमच्याकडे तेवढा वेळ नसेल गल्लोगल्ली जाण्याचा, पण एखाद्या जरी रस्त्यावरच्या लोकांनी जरी तुम्हाला कॉल केला आणि सांगितलं की इथे काही आहे वेगळं, जर त्याला वाटतंय असं काहीतरी वेगळं आहे तर तिकडे दुर्लक्ष करू नये असं आमचं तरी म्हणणं आहे. लक्ष द्यावं प्रशासनाने. नमस्कार. प्रथमतः साऊथ मुंबई न्यूज चॅनलचं आमच्या हेस फाउंडेशनच्या वतीने तुम्ही जो हा प्रश्न आता गांभीर्याने घेतला त्या तुमच्या संपादकांचे, तुमचेही आणि कॅमेरामॅन यांचेही मी पहिले प्रथमतः आभार मानतो की हा मुंबईकरांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. धोबी घाट हा आपला महाराष्ट्र किंवा भारताचा एक हेरिटेज पण म्हणू शकता आणि महत्वाचा मुद्दा आहे की ती धोबी घाट पाहायला जगभरातून पर्यटक येतात आणि सदर त्या घटनेच्या गांभीर्याकडे मी येतो. त्या दिवशी 22 तारखेला योगायोगाने आमची सगळी हेल्थ फाउंडेशनची टीम त्या विभागात होती. तिथे एक महादेवाचं मंदिर आहे, तिथे भंडारा होता. त्या निमित्ताने आम्हाला निमंत्रण होतं तिथे आणि आम्ही गेले असता तिथे आधीच्या दिवशीची घटना आमचे मुंबई अध्यक्ष आहेत संतोष पारकरजी त्यांच्या जीवावर भेटलेलं ते तिथे 3 जणांचे मृत्यू पडले असते. त्याचा व्हिडिओही आम्ही तुम्हाला देऊ आणि खूप महत्वाची आणि ती बरोबर बोलतात देवाच्या आशीर्वादाने ते वाचले असतील. आणि दुसऱ्या दिवशीच आम्ही तिथे होतो आणि तो इन्सिडेंट झाला जो त्याच्यानंतर आम्हाला माहिती कळली, एकदम शॉकिंग न्यूज होती की बाबा आदल्या दिवशी हे होतं, दुसऱ्या दिवशी हे होतं. मग आम्ही पोलिसांची मदत घेऊन त्या संतोष नामक म्हणजे ते धोबी घाट कल्याण औद्योगिक विकास कोऑपरेटिव्ह सोसायटीचे अध्यक्ष आहेत, हा धोबी घाटाचे अध्यक्ष आहेत, त्या संघटनेचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या शॉपवर आम्ही गेलो असता पोलिसांची मदत घेऊन, पोलीस यांना बोलून त्याची मदत घेऊन आम्ही शॉप मध्ये एंट्री केली असता आम्हाला अनधिकृतपणे 28 सिलेंडर मिळाले आणि त्या 28 सिलेंडरचा आम्ही त्यांना विचारलं असता त्यांनी फायर एनओसी किंवा BMCच्या परमिशन्स वगैरे दाखवल्या.
त्यात गंभीर अशी गोष्ट आहे की फायरची जी एनओसी दाखवली 2014 संपलेली आहे. मग 12 वर्ष प्रशासन करतंय का? 12 वर्ष त्याच्याकडे कुठलीच व्हॅलिड परमिशन नाहीये. मग याची गंभीर दखल घेऊन आम्ही तिथे फोटोज काढले, पोलिसांच्या उपस्थितीत फोटो काढले, त्यांच्या लायसन्सचे फोटो नाही मिळाले आम्हाला. मग बाकीच्या गोष्टी आम्ही ट्विट केलेल्या आहेत. मुंबई कमिशनर, बीएमसी कमिशनर, वॉर्ड ऑफिसर, डिझास्टर मॅनेजमेंटला आम्ही केलं ते, त्याची संबंधित तक्रार दिली. त्याच्यानंतर पोलीस मदत मागितली. पोलीस मदत आल्यानंतर त्याला त्याचे जे कामगार होते, मालक नव्हते तिथे जागेवर, त्याचे कामगार, त्याचा भाऊ होता बारका, त्या लोकांना पोलीस स्टेशनला घेऊन जाताना आम्हाला एवढं कळलं की मालक आमच्या आधी पोलीस स्टेशनला हजर झाला. ठीक आहे, चला त्याला कळालं असेल, तो आला पहिला. पोलिसांनी त्याला समज दिली, त्याला दुकान बंद करायला सांगितलं, त्याचा जो शॉप आहे तो बंद करायला सांगितला. पण आम्ही त्या कार्यक्रमात होतो, आता बोललो त्याच्यावर पोलीस प्रशासन म्हणा की बीएमसी वगैरे उचित कारवाई करतील आम्हाला असं वाटलं होतं. पण 1-2 तासाने आम्हाला परत स्थानिकांनी सांगितलं, साहेब त्याचा रोजगार म्हणजे शॉप आहे ते चालूच आहे. अरे बोल असं कसं होईल, आता आपण एवढं पोलीस स्टेशनला नेलंय तर परत कसं चालू होईल? म्हणून आम्ही परत पोलीस बीएमसी ला कॉल केला, डिजेक्टरला. तर त्यांनी आम्हाला सांगितलं की आमचे जे इन्स्पेक्टर आहेत ते येऊन गेले, लायसन्सचे देऊन गेले, पण त्यांना तिथे घटनास्थळी काहीही मिळालं नाही. अहो बोललो मॅडम ऍज इट इज जसं शॉप चालूच आहे, तुम्हाला कसं काय मिळालं नाही? त्याच्यानंतर आम्ही परत पोलिसांची मदत घेतली. परत पोलीस आल्यानंतर आम्ही त्यांच्याबरोबरच आत गेलो. त्यांच्या समोर त्यांनी व्हिडिओ केले, आम्ही व्हिडिओ केले. त्यावेळेला जशीच्या तशी परिस्थिती, म्हणजे सिलेंडर होते फक्त त्याची संख्या कमी झालेली होती. पोलिसांच्या उपस्थितीत आम्हाला 19 सिलेंडर मिळाले, त्यातले 5 एमटी होते आणि 14 भरलेले होते. मग त्यावेळेला आम्ही परत त्यांना पोलीस स्टेशनला नेलं. त्याच्यानंतर त्यांचे वरिष्ठ अधिकारी वगैरे आले, त्यांनी तपास केला, त्यांनी व्हिडिओ केले आमच्या समोर, त्यांनी पंचनामा केला, कोणतेही पंच नसताना त्यांनी पंचनामा केला आणि सगळं ते राईट डाऊन करून त्यांनी पोलीस स्टेशनला नेलं. त्यातले त्यांनी सांगितले की सगळ्यांनी येऊ नका, तुम्ही तुमच्या वेलफेअर एनजीओ तर्फे फक्त आम्हाला 2 जण हवेत. आमच्या मॅडम, आमचे बाकीचे कार्यकर्ते पण आम्ही पोलीस स्टेशनला होतो, पण काही वेळ झाल्यामुळे ते बोलले की लेडीजला तुम्ही घरी पाठवा, आम्ही यांच्यावर रीतसर कारवाई करू. मग आम्ही तिथे 1.5 तास थांबल्यानंतर संबंधित जे अधिकारी आलेले पंचनामा करायला, त्यांनी सांगितले की तुम्ही घरी जा, कारण वेळ लागणार आहे, आम्ही तुम्हाला उद्या बोलवतो म्हणून. तर आम्ही घरी गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्हाला कळलं की त्याच्यावर पंचनामा झालेला आहे. त्याच्यात आम्ही पोलिसांची मदत मागितली, आम्ही त्यांना बोलवलं. तर पार्टी में आम्ही कंप्लेंट असणं पाहिजे, पण ते त्यांचा टेक्निकल विषय की ते कंप्लेंट झाले, त्यांनी ते केलं, पण ते आम्हाला पटलेलं नाहीये. कारण त्याच्यावर जे एक कलम घ्यायचे होते ते आता ते कसं आहे, त्यांनी आता त्यांनी कायद्याच्या हिशोबाने ते केलं असेल, पण ते आम्ही त्या कारवाईला सॅटिस्फाय नाहीयेत. त्याच्यामुळे आम्ही पोलीस आयुक्त, माननीय पोलीस आयुक्तांची आम्ही त्या जी FIR कॉपी घेतली आम्ही आणि त्याची हे घेऊन आम्ही पोलीस आयुक्तांकडे गेलो. त्यांना सदर हा विषय सांगितला, सदर विषयाचं गांभीर्य सांगितलं. साहेब बोललो, जगाच्या इतिहासावर जर तिथे काही इन्सिडेंट झाला तर जगाच्या इतिहासात फक्त शोधावं लागेल की तिथे फक्त धोबीघाट होता. आमचं म्हणणं एवढंच आहे साहेब, हा खूप अनधिकृतपणे हा एवढा मोठा गुन्हा झालेला त्यांच्याकडनं. आमचं म्हणणं आहे की ते प्रिकॉशन घेऊन धंदा करावा. आम्हाला वैयक्तिक त्यांची कुठली दुश्मनी नाही, पण ते कुठली सेफ्टी काही न बाळगता 12 वर्ष त्यांनी ना त्यांची फायरची एनओसी घेतलेली आहे, ना काहीच घेतलेलं आहे, ना काय नाही. बालमजूर आहेत तिथे, 3 बालमजूर आहेत. त्यांचे आधार कार्ड आम्ही पोलीस स्टेशनला शो केल्यानंतर पोलीसवाले आम्हाला बोलतात की तुम्ही क्रॉस व्हेरीफाय करा. तर आम्ही त्यांना बोललो, अहो आमच्याकडे कुठले राईट्स आहेत ते आम्ही व्हेरीफाय करायचे, ते तुम्ही केले पाहिजे ना. मुंबई पोलिसांचं जगाच्या इतिहासात एवढं नाव आहे की होतं ना, 20-40 वर्षाच्या जुन्या केसेस मुंबई पोलिसांनी सॉल्व्ह केलेल्या आहेत. मग या बाबतीत ते आधार कार्ड का नाही क्रॉस व्हेरीफाय करत? आणि त्या लोकांनी स्टेटमेंट दिली की आम्ही मुंबई फिरायला आलोय, आम्ही काय कामगार नाहीये. आमचे जेवढे व्हिडिओ तुम्हाला कोणी दिली स्टेटमेंट? त्या कामगारांनी दिलेली आहे, त्याच्या मालकांनी दिलेली आहे की हे मुंबई फिरायला आलेले कामगार आहेत, हे आमचे नातेवाईक आहेत, हे कामगार नाहीयेत. तर आम्ही त्यांना म्हणणं आहे की तुम्ही नातेवाईकांना, आता आपल्या घरी पण जर कोण पाहुणा आला तर आपण त्याला कामाला नाही लावत, तिथे ओझी उचलायला लावत नाही किंवा ते प्लांटचे ते बॉयलर वगैरे चालवायला लावत नाही आपण कुठल्या कामगारांना. तर आम्ही त्यांना बोललो नाही, ते आमचे हे आहेत, पाहुणे आहेत, असं आहे तसं आहे. ठीक आहे, ते साहेब प्रकार हे घेतील, प्रशासन त्याच्यावर घेईल. पण कसं आपल्या प्रशासनाकडनं आम्हाला जी मदत झाली त्या मदतीला आम्ही सॅटिस्फाय नाही. त्याच्यामुळे आम्ही सन्माननीय पोलीस आयुक्तांची मदत घेतली, त्यांना विषयाचं गांभीर्य समजावून सांगितलं, तिथली सिच्युएशन समजावून सांगितली. साहेबांनी जनता दरबार असताना पण मला 10 मिनिटं दिली आणि त्यांनी सगळं म्हणणं ऐकून घेतलं. आणि त्यांचे जे अधिकारी आहेत, DCP साहेब आहेत, सिनियर साहेब, यांना फोन करून, माझ्यासमोर फोन करून त्यांना सांगितलं की बाबा रीतसर कायदेशीर काय ते कारवाई करा. तर त्या कारवाईला जर तुम्ही सॅटिस्फाय नाही झालं तर पुढच्या मंगळवारी माझी भेट घ्या, मी परत अजून प्रयत्न करेन. तर त्याबद्दल मी त्यांचे आभारच मानतो. ते साहेबांनी एवढ्या बिझी शेड्यूल मधून एवढा मोठा जनता दरबार असताना पण या विषयासाठी त्यांनी मला वेळ दिला, सगळं म्हणणं ऐकून घेतलं.
त्याच्यानंतर आम्ही त्यांच्या आशेवर आहोत की ते कारवाई करतात. पण आता असं कळलंय की त्याला चावी दिलेली पण आहे. तुम्ही किती दिवस आशेवर राहणार? कारण आपण कसं एक माहितीये मिनिट पण वाया तसं बोलायला गेलं तर वाया नाही घालवू शकत, कारण ते 28 सिलेंडर आहेत ना. सिलेंडर जर फुटले ना तर फक्त तुम्हाला तो ऍक्च्युली तो टाइम बॉम्ब आहे. तुम्हाला फक्त तुम्ही तुमची इच्छा किती असली तरी तुम्ही तिथे काही करू नाही काही शकणार. नाही करू शकत. तर त्यांनी प्रिकॉशन घेणार बोललेले आहेत, ते त्यांची यंत्रणा राबवणार बोललेले आहेत. प्रशासनावर आमचा विश्वास आहे, कारण साहेब खूप काम करतात. आम्ही आयुक्त साहेबांचं नाव ऐकून आहे, ते खूप काम करतात आणि ते गांभीर्याने या गोष्टीकडे लक्ष देतीलच. नाही तर आम्हाला दुसरेही पर्याय आहेत. साहेबांची जर पुढच्या मंगळवारी जर ह्या आता आठवड्याभरात त्यांनी काय कारवाई नसेल केली तर आम्हाला दुसरेही मार्ग आहेत, विविध मार्ग आहेत. साहेबांना परत मंगळवारी भेटू, बाकी कोर्टात आम्ही हे करू, पिटिशन फाईल करू की बाबा हा एकदम लोकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. उद्या जर काय झालं तर पुरा डोबीगट निस्तेनाबूत होईल. आणि आजूबाजूला सगळे तुम्ही बघाल ना, आता जाल ना तर ती कंडिशन अशी आहे ना की चिंचोळे रस्ते आहेत, गल्ल्या छोट्या आहेत आणि हे लार्ज प्रमाणात आहे. हे घरोघरी होतं तिथे. काही असतील हातावर पोट त्यांचं चालत असेल, पण कसं आहे माहिती आहे, लोकांची जास्त जबाबदारी आहे की त्यांनी प्रिकॉशन घेऊन या सगळ्या गोष्टी, फायर सेफ्टी घेऊन या सगळ्या गोष्टी कराव्या. कुणाच्या उदरनिर्वाहाला आपण काही अडथळा आणत नाहीये, पण त्यांनी ते प्रिकॉशन घेऊनच काम करावं असं आमचं प्रामाणिक मत आहे. हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर 1 कंपनी म्हणजेच लाईफलाईन सर्व्हिसेस. तुम्ही ज्या अध्यक्षांबद्दल आता ते बोलताय, तुम्ही सगळे पुरावेनिशीर बोलताय, मात्र तुम्ही बोलताय की हे अध्यक्ष जे आहेत ते, हा इन्सिडेंट झाला 22 फेब्रुवारीला, आता 4 दिवस झाले अद्यापर्यंत याच्यावर काय कारवाई नाही झालेली आहे. पण ते जे आहेत तर त्यांच्या दबावाखाली कोण आहे का, किंवा त्यांचे मोठे कॉन्टॅक्ट आहेत का? त्यांचे कॉन्टॅक्ट खूप मोठे, खूप मोठी व्यक्ती आहे ती आणि बऱ्यापैकी त्यांचं बीएमसी मध्ये, पोलीस स्टेशन मध्ये येणं जाणं आहे आणि त्यांचा त्यांचं दबाव आहे का? राजकीय असू शकतो ना, असू शकतो त्यांचा असणार. त्याशिवाय तर एवढा मोठा जर हा गुन्हा आहे आणि ते पोलीस प्रशासन असेल किंवा बाकीचे जे आहे संबंधित ते लोक एवढं इझिली आणि हे करतात, त्याला अरेस्टही नाही झाले अजून. एवढा मोठा गंभीर गुन्हा असून पण अरेस्ट नाही झालेले अजून. त्यांच्या एफ आय आर मध्ये दाखवलं नाही की त्याला अरेस्ट केले आणि ते राजरोसपणे तिथे फिरतायत, वावरतायत, शॉप ओपन करतायत, त्यांचं साहित्य घेतायत बाहेर. आता मे बी मी तेवढा कायद्याचं नॉलेज मला कमी आहे. थोडं आमच्या लिगलला पण आम्ही विचारू की बाबा याच्यात मग त्यांनी पोलिसांनी का सील नाही केला त्याचा गाळा, का त्याला ऍक्सेस दिलाय, का तो चावी घेऊन सारखा आत बाहेर करतो. आणि स्थानिक लोक आम्हाला वारंवार फोन करतात, साहेब तुम्ही एवढं फाईट करताय पण प्रशासनाला याचं काय पडलेलं नाही गांभीर्य. तो सर्रास तिथे जातो, शॉप मध्ये ओपन करतो, ते साहित्य घेतो, त्याची नेहन चालू आहे. तुम्ही बोललो काय, आता बघा, आता आपण सामान्य माणूस आहे, आपण लोकांच्या प्रेमापोटी आणि काळजीपोटी आपण एवढं सगळं मोठं धाडस केलेलं आहे. हे आजचं नाही, हे खूप वर्षाचा इतिहास आहे. त्यांचं नाव आहे आता विविध याच्यात त्यांची नावं आलेली आहेत, अध्यक्ष म्हणून त्यांचं नाव आलेलं आहे. पाणी चोरी असेल किंवा आणखी काय असेल तर त्यांचं नाव आलेलं आहे. पण कसं आहे, ते खूप मोठी लोक आहेत, पैशाची आहेत, त्यांना खूप कायद्याचं त्यांना भीतीच नाही त्या गोष्टी. नाही म्हणजे पैसा असेल म्हणजे लोकांच्या जीवाशी खेळणार का, हे कितपत योग्य आहे? हे तुम्ही प्रशासनाला विचारलं पाहिजे. आम्ही सामान्य माणूस म्हणून आम्ही आमची कळतोय, मी तुमच्या चॅनलला व्यक्त केलेली आहे. पण आता काय प्रशासन काय पुढे निर्णय घेते त्याच्यावर आता आम्हाला मार्ग पण आहे. पण कसं आहे माहितीये, मी स्टेप बाय स्टेप जाणारा माणूस आहे. त्याच्यामुळे मला कायद्याचं नॉलेज नसलं तरी कायद्यावर विश्वास आहे. कायदा आमच्यासाठी उभा राहील, पोलीस प्रशासन आमच्यासाठी उभा राहील, जनतेसाठी उभा राहील. कारण तिथे आजूबाजूला कमीत कमी एक 5-10 हजार लोकसंख्या आहे, चिंचवल्या गल्ल्या आहेत, ते तिथे प्रशासनाने यावं, बघावं. नाही त्याची मग साहेबांना एकदा व्हिजिट करू, आम्ही कमिशनर साहेबांना रिक्वेस्ट करू, साहेब तुम्ही स्वतः व्हिजिट करा, बघा काय तिथे हालत आहे. जर उद्या काय झालं, अनुचित प्रकार झाला तर ते जगाच्या त्या नकाशावर धोबीघाट हा भेटणार नाही तुम्हाला. मग याचं उत्तर तुम्हाला त्यावेळेलाही द्यायचंच आहे की बाबा तुम्ही प्रिकॉशन म्हणून काय घेतलेलं. बीएमसी प्रशासनाने, फायरने किंवा पोलीस प्रशासनाने काय प्रिकॉशन घेतले या गोष्टीसाठी, तेव्हा तर आम्ही दाखवणार ना की आम्ही बाबा रिसर्च आम्ही मदत मागवलेली. पण त्याच्यानंतर पुढे काय झालं हे त्यांनाच विचारा, आम्हाला काहीच नॉलेज नाही. आता तुमची प्रशासनाकडे नेमकी मागणी आमच्या प्रशासनाला एकच विनंती आहे, साहेब तिथे सगळ्या स्तरातील मराठी जनता आहे, परत बाहेरची जनता आहे, परप्रांतीय आहेत, उदरनिर्वाहासाठी हजार किलोमीटर लांबून लोक आलेली आहेत, कामगार वर्ग आहे. तर आमचं म्हणणं आहे की बघा ते गरीब आहेत, सकाळी कमवतात, संध्याकाळी खातात. तर तुम्ही जातीनिशी निवाडा करा आणि जिथे काय चुकीचं चालू आहे त्यातनं त्या जनतेला किंवा आजूबाजूच्या ज्या रहिवासी आहेत त्यांना या ह्याच्यातनं सोडवा आणि तुम्ही स्वतः उभा राहून प्रिकॉशन घ्या. आणि बीएमसी प्रशासनाला विनंती आहे की यांना जे अनलिगली गॅस सिलेंडर देतात कोण, कारण दिवसाला तिथे स्थानिकांनी आम्हाला सांगितलं दिवसाला एक टेम्पो खाली होतो तिथे सिलेंडरचा. एवढ्या सिलेंडर जातात कुठे,
तर हे प्रशासनाने बघावं, गांभीर्याने घ्यावं. आता उद्या काही इन्सिडेंट झाला, साहेब मी राहायला इकडे, तर माझी कोण फॅमिली नाही, पण कसं एखादं तळमळ असते तळागाळातल्या लोकांची की सकाळी बाबा ती लोक कामगार आहेत, दिवसभर काम करणार, संध्याकाळी येणार, आणि असा इन्सिडेंट झाला तर काय होणार तिथे. तर माझी प्रशासनाला आणि जे कोण तिथले स्थानिक नगरसेवक लोकप्रतिनिधी आहेत त्यांनाही तुम्ही विनंती आहे. स्थानिक नगरसेवक किंवा स्थानिक आमदारांना काही सांगितलं की नाही आज? नाही बघा, आमचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार सुनील भाऊ शिंदे यांच्या कानावर आम्ही टाकलेलं आहे. साहेबांनी आमची पाठी थोपडली की बरोबर तुम्ही चांगलं काम केलंय, पण कसं आहे त्यांना लिमिट आहे. आता अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे, त्याच्यामुळे ते तिकडे बिझी आहेत. तर त्यांनी बोलले की मी जातीने या लक्ष घालणार ह्या गोष्टीत, आणि याचा जो कोण याच्यात सूत्रधार आहे त्याला तर आपण समज देऊ, पण प्रशासनाकडनं त्याच्यावर एक कारवाई करायची त्यांनी आश्वासन दिलेले आहे. आणि आमचा आमदार सक्षम आहे या गोष्टीसाठी की ते जातीने लक्ष घालतील आणि करतील. पण कसं आहे माहिती आहे, हे पुढे ह्याच्यात पुढे राजकीय काय स्टंट नाहीये, ह्याच्यात लोकांचा जीव वाचावा हाच आमचा प्रयत्न आहे आणि हाच आमचा हेतू आहे. त्यांना ते हे सगळं कानावर टाकलेलं आहे आणि ते करतील. आज न उद्या अधिवेशन चालू आहे त्याच्यात ते बिझी आहेत. जशी दादांनी मागणी केली की तुम्ही प्रशासनाला विचारा की हे आता कितपर्यंत चालणार, ह्याच्यावर कारवाई नक्की कधी होणार. जवळजवळ 22 फेब्रुवारी पासून आज 26 फेब्रुवारी पर्यंत 4 दिवसाचा अवधी झालेला आहे. मात्र हा 28 सिलेंडरचा जो साठा आहे, तसं बघायला गेलं तर हा 28 सिलेंडरचा साठा आपण असं बोलता येईल की तो एक प्रकारचा टाइम बॉम्बच आहे, जो लोकांच्या जीवाशी खेळणारा आहे. इथे एक एक मिनिट पण महत्वाचा मानला जातो. एखाद्या ठिणगीने देखील, जसं ह्या दादांनी पण सांगितलं की त्याच अनधिकृत बांधकामाच्या खाली एक चाहीवाला आहे, जिथे अनेक कॉर्पोरेट ऑफिसेस मधून पण काही माणसं धूमपान करायला देखील येतात, कामगार देखील येतात. त्याची ठिणगी जरी नुकती उडाली तर आसपासचा परिसरच नाही तर पूर्ण धोबीघाट हे जसं जगाच्या नक्षावर दिसूच शकत नाही. तर तुम्हाला काय वाटतं, तर ह्याच्यावर प्रशासन कारवाई करणार का आणि कधी करणार, आणि ह्यांचा प्रॉब्लेम हा कधी सॉल्व्ह करणार, हे आपण तुमच्यापर्यंत नक्की परत पोहोचवत राहू. आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी फॉलो करा आणि पाहत राहा साऊथ मुंबई न्यूज, चेहरा मुंबईचा. मी तनुश्री शंकर सणस, व्हिडिओ जर्नलिस्ट भाविका साठे सोबत. साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक, फॉलो, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका.